मराठी, ते धडक ते धडक। लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नागरिकांनो, डायलिसिसची सेवा पूर्णपणे मोफत। भिवघाट येथील सर्वात मोठ्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता डायलिसिस सेवा पूर्णपणे मोफत होणार। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा। विट्यात मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। 11 ऑगस्टला मराठा योद्ध्यांचे विट्यात जल्लोषात स्वागत होणार आहे। 20 जेसीबी मधून मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी होणार आहे। मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता नेवरी नाक्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। तरी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शंकर नाना मोहिते यांच्यासह मराठा बांधवांकडून करण्यात आलंय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। मान्य मनोजदादा जरांगे पाटलांचा विजय असो। मनोजदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जय महाराष्ट्र। सर्व मराठा बांधवांना एक नम्र विनंती आहे। मंगळवार दिनांक 11 रोजी माननीय संघर्ष योद्धा मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। मंगळवारी सकाळी ठीक 8 वाजता नेवरी नाका येथे विट्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाला मी सर्व नियोजन समितीच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो की आपण अतिशय मोठ्या संख्येने मनोजदादांचं खानापूर तालुक्यामध्ये आणि विटा शहरामध्ये नेवरी नाक्यामध्ये सकाळी 8 वाजता स्वागत करायचं आहे। त्यामुळं खानापूर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी, महिला असतील पुरुष असतील, यांनी या ठिकाणी नेवरी नाक्याला सकाळी 8 वाजता सर्वांनी आपला काम धंदा बाजूला ठेवून आपल्या समाजासाठी 1 तास वेळ द्यायचा आहे। या वेळेचं नियोजन अतिशय वेगळ्या पद्धतीनं सर्वांनी करायचं ठरवलेलं आहे। 20 जेसीबी आणि त्याच्यामध्ये गुलाबाची फुलं असतील किंवा झेंडूची फुलं असतील टाकून मनोजदादांचं स्वागत करायचं आहे। आगमन झाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील आता यांना अभिवादन करायचं। तिथून नंतर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जायचंय, छत्रपतींना अभिवादन करायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं आणि हे झाल्यानंतर तसंच आपण रॅलीनं मनोजदादांच्या बरोबर मायनीपर्यंत जायचंय। तरी मी पुन्हा आमच्या सर्वांच्या वतीनं मनोजदादांच्या स्वागतासाठी मंगळवारी सकाळी 8 वाजता 11 तारखेला नेवरी नाक्यात आपापली वाहनं घेऊन इथं नेवरी नाक्यामध्ये उपस्थित राहायचंय। एक मराठा, तुमचं आमचं नातं काय। जय जिजाऊ, जय शिवराय। घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार। गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा। पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। जिओ मराठी, ते धडक ते धडक।